हॅलो गाईज. तर फायनली मी माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ शूट करते आहे. तर माझं खूप दिवसांचं चाललं होतं एक इंट्रोडक्शन व्हिडिओ वगैरे द्यायचं. त्यात मला परफेक्ट टायमिंग वगैरे सापडत नव्हता. तर आजही परफेक्ट टायमिंग नाही आहे. मी बघू शकता तुम्ही ऑफिसवरून आलेली आहे, बॅग वगैरे तशीच हातात आहे. मला वाटलं होतं की मी मस्त केस पण पांढरे झाले, डाय वगैरे करून मस्त मेकअप बिकअप करून व्हिडिओ शूट करेल, पण परफेक्ट टाईम काय माझा बसत नाही आहे आणि परफेक्ट टायमिंगच्या नादामध्ये माझा व्हिडिओ काय अपलोड होणार नाही असं मला वाटतं. तर बघू शकता मी खाली पार्किंगमध्येच आहे, अजून वरती गेलेली नाही आहे. आणि वरती गेल्यावरती काही माझा मुलगा व्हिडिओ वगैरे काढू देणार नाही आणि माझं आज पण राहून जाईल. तर आपण येऊ मेन मुद्द्यावरती. माझं नाव अर्चना रोटे आहे. मी प्रॉपर नाशिकची राहणारी आहे. बॅकग्राऊंड माझं शेतकरीच आहे आणि मी सध्या पुण्यामध्ये राहते. एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करते आणि इकडे पूर्ण फॅमिलीसोबत राहते. सासू सासरे, मिस्टर, 2 वर्षाचा मुलगा आहे. तर स्वतः पण आमचं आहे. तर यूट्यूब चॅनल चालू करायचं असं की मला खूप दिवसांचं चाललं होतं एक यूट्यूब चॅनल आपण चालू करावं, पण असं घरात विचारायला ठीक नव्हतं वाटत की अरे काय यूट्यूब चॅनल, काय कंटेंट पोस्ट करणार तू, असं वगैरे असं चाललं होतं. मग मी विचारलं मिस्टरांना की मला असं एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे, तर मी करू का? तर ते मला फ्रँकली हो बोलले, कर म्हणे, भरपूर लोक करता आणि त्याचा आणि एज्युकेशनचा म्हणजे आपण काय करतो त्याचा काही संबंध नाही आहे असं ते मला बोलले. तर मग मी बोलली ठीक आहे चालू तर करू, पण मी काय कंटेंट पोस्ट वगैरे करू? ते मला बोलले की साहिल गायकवाड बघ म्हणे, आपण दररोज त्याचे डेली व्हिडिओ वगैरे बघतो, किती काम वगैरे म्हणजे थकून जरी आलेला असेल तर तो किती भारी कॉमेडी वगैरे करतो आणि फॅमिलीसोबत करतो ते पण. तर खूप छान व्हिडिओ असतात. जर कधी त्यांनी माझा व्हिडिओ बघितला तर एकदम भारी. आणि ठीक आहे म्हणे, कॉमेडी वगैरे ते आपण करू नाही शकत म्हणे, कारण कॉमेडी म्हणजे असं बोलता खूप आमच्या घरातले, पण कॉमेडी वगैरे नाही जमणार. तर तू हेच डेली कंटेंट वगैरे पोस्ट कर म्हणे, तू जे काय करते वगैरे ते वगैरे पोस्ट करत जा म्हणे. रिहानचे वगैरे व्हिडिओ असतात किंवा जे पण डेली घरात करतो तेच पोस्ट वगैरे करायचे. तर मग मी एक चॅनल वगैरे ओपन केला आणि तुम्ही जे कोणी माझे व्हिडिओ वगैरे बघत असतील त्यांना दिसलं असेल मी एक 7 ते 8 व्हिडिओ टाकले. ते त्यात माझे 2च व्हिडिओ आहे जे माझ्या कंटेंट बेस्ड आहे. बाकी जे मला म्हणजे माहीतच नव्हतं व्हिडिओ कसे पोस्ट करायचे, त्यासाठी मी फक्त एक ट्रायल म्हणून व्हिडिओ टाकले आणि अजूनही मला बऱ्यापैकी माहीत नाही आहे. मी सर्च करूनच टाकते, जसं मला वेळ भेटेल, जसं माझा टाईम मॅनेज वगैरे होईल तसं मी टाकते आहे. तर मेन म्हणजे एक यूट्यूब चॅनल का चालू केलं पाहिजे, आणि माझं हे भरपूर दिवसाचं चाललं होतं, पण माझा मुलगा लहान होता आणि माझी जबाबदारी थोडी जास्त होती, त्यामुळे मला काही जमत नव्हतं. तर मग आता जरा तो मोठा झाला आहे, माझ्याकडे वेळ पण असतो थोडाफार, तर त्या वेळेमध्ये उगाच टाईम वेस्ट होण्यापेक्षा कुठून तरी स्टार्ट केलेलं बरं. पुढे होईल की नाही होईल हे मला माहीत नाही, पण मी तो टाईम मला कुठेतरी युटिलाइज करायचा आहे, त्यासाठी मी कंटेंट वगैरे पोस्ट करणार. तर असं म्हणतात की आयुष्यात प्लॅन बी पण असला पाहिजे. ठीक आहे, नोकरी तर करतोच आपण, पण जे काही आहे म्हणजे नोकरी ही मजबुरी असते माणसाची. कोणालाही वाटत नाही की 7-8 घंटे काम करावं आणि एवढ्या ट्रॅफिकमधून यावं आणि फॅमिलीसोबत पूर्णपणे वेळ वगैरे भेटत नाही. खूप साऱ्या गोष्टी असतात, फायनान्शियल इश्यू वगैरे असतात, त्यामुळे आपल्याला नाईलाजाने करावं लागतं. आणि त्यासाठी प्लॅन बी पण असला पाहिजे माणसासोबत. आम्हाला म्हणजे कॉलेजमध्ये पण सांगायचे, असे पण सांगता की प्लॅन ए तर तुम्ही प्लॅन एच्या मागे पळता, पण आयुष्यात प्लॅन बी पण असणं तितकंच गरजेचं आहे. मी गेल्या 6-1 महिन्यामध्ये खूप म्हणजे असे इश्यू
माझ्यासोबत झाले फायनान्शियल रिलेटेड. त्यावेळेस मला वाटलं की यार आपण प्लॅन बी असता कदाचित आपल्याकडे आता, तर ते हँडल करता आलं असतं. तर ठीक आहे, परफेक्ट वेळ कोणाचा नसतो आणि 100% तेही कोणी नसतो. आपण म्हणजे मला स्टार्ट केलं मी, हेच माझ्यासाठी खूप आहे. तर मी जे कोणी माझे व्हिडिओ वगैरे बघत असेल तर कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ, किंवा माझं काही चुकतं आहे त्यामध्ये, किंवा म्हणजे एक रिलेटेड व्हिडिओ होत आहे की नाही, की दुसरंच काहीतरी वेगळं पोस्ट होतं आहे, असं थोडंफार आयडिया देत जा मला, कमेंटमध्ये सांगत जा. त्याने मला थोडं मोटिवेशन वगैरे भेटेल आणि माझे पण चुकी इम्प्रूव्हमेंट होईल. तर ठीक आहे, आता घरी जावं लागेल मला. संध्याकाळची मोठी लिस्ट पडलेली असते, घरात गेल्याच काम वगैरे आवरावे लागतात. मुलगा असल्यावरती काही करू देत नाही तो. तर चालेल, मी माझे डेली कंटेंट काय असेल ते, रेसिपी, फॅमिलीसोबतचा टाईम, काही जेही असेल ते मी पोस्ट करेल. सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्ह्यू करा, शेअर करा. बाय बाय, भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.